नेक्स्ट डिसऑर्डर अल्काप्टोन्युरिया ही एक इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि ऑटोसोमल रेसेसिव्ह आहे. म्हणजे या डिसऑर्डरचा जीन कशावरती आहे? जे आपले ऑटोसोम्स आहेत. किती ऑटोसोम आहेत आपल्यामध्ये? 44 ऑटोसोम आणि सेक्स क्रोमोसोमची एक पेअर, आयदर इट इज XX और XY. तर या ऑटोसोम वरती एक रेसेसिव्ह जीन आहे की जो याला रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळं काय होतं की एक ऑक्सिडेज नावाचं एन्झाईम आहे. ते कशासाठी पाहिजे? होमोजिनेटिक ॲसिड जे आहे लिव्हरमध्ये, त्या ॲसिडचं ब्रेकडाऊन करण्यासाठी या एन्झाईमची आवश्यकता आहे. परंतु या एन्झाईमची जर डिफिशियन्सी झाली, कमतरता निर्माण झाली, तर हे ॲसिड टिश्यूमध्ये ॲक्युम्युलेट होतं आणि युरिनमधून बाहेर टाकलं जातं. अशी ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर, ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर अल्काप्टोन्युरिया. काल आपण फिनिल ॲलेनिन हे जे ॲमिनो ॲसिड आहेत त्या ॲमिनो ॲसिडचं टायरोसिनमध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जे एन्झाईम पाहिजे ते एन्झाईम न बनल्यामुळं फिनिल ॲलेनिनची लेवल वाढली आणि डिसऑर्डर झाली. तशाच प्रकारे अल्काप्टोन्युरिया ही पण एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक मेंडेलियन डिसऑर्डर फक्त स्टडी करायची आहे. आणि ती म्हणजे थॅलॅसिमिया. थॅलॅसिमिया ही सुद्धा एक ऑटोसोमल डिसऑर्डर आहे. तुम्हाला माहिती आहे हिमोग्लोबिन कुठं आहे? RBC मध्ये. एका हिमोग्लोबिनला किती ऑक्सिजन बाइंड होत असतात? 1, 2, 3 आणि 4. 4 ऑक्सिजन ॲटम एका हिमोग्लोबिनला बाइंड होतात. So it acts as a carrier or it helps in transport of oxygen as well as some amount of carbon dioxide. You know, 97 to 98% of oxygen is transported through blood by hemoglobin. And some amount of carbon dioxide in the form of carbaminohemoglobin is also transported with the help of hemoglobin. म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस O2 CO2 यांच्याशी संबंधित आहे हिमोग्लोबिन. आणि या हिमोग्लोबिनमध्ये 2 अल्फा चेन्स असतात, 2 बीटा चेन्स आहेत. अल्फा चेन आणि बीटा चेन. जर या चेन बनण्यामध्ये अडथळा निर्माण झाला, काही म्युटेशन झालं, काही जेनेटिक म्युटेशन झालं आणि अल्फा चेन जर बनली नाही, तर त्याच्यामुळं होणारी जी डिसऑर्डर आहे त्याला आपण म्हणतो अल्फा थॅलॅसिमिया. आणि जर बीटा चेन बनली नाही, तर त्याच्यामुळं होणारी जी डिसऑर्डर आहे त्याला आपण म्हणतो बीटा थॅलॅसिमिया. तर अशा प्रकारच्या या डिसऑर्डर आहेत. आता हिमोग्लोबिनच्या चेन जर बनल्याच नाहीत, मग अल्फा असो नाही तर बीटा असो, त्या पर्सनमध्ये काय होणार आहे? त्या पर्सनमध्ये ॲनिमिक कंडिशन होणार.
ॲनिमिक कंडिशन होणार. म्हणजे हिमोग्लोबिन जे ट्रान्सपोर्ट करणारं हिमोग्लोबिन आहे, O2 CO2चा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हिमोग्लोबिनचं आहे. आणि हिमोग्लोबिन बनण्यासाठी अल्फा चेन बीटा चेन पाहिजेत, परंतु या चेन जर बनल्या नाही तर हिमोग्लोबिन बनणार नाही. आणि हिमोग्लोबिन जर बनलं नाही तर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस म्हणजे O2 CO2च्या ट्रान्सपोर्टवरती ॲडव्हर्स इफेक्ट होईल आणि त्या पर्सनमध्ये ॲनिमिक कंडिशन निर्माण होईल. याला आपण म्हणतो थॅलॅसिमिया. आता ही जेनेटिक डिसऑर्डर आहे, इनबॉर्न आहे, बाय बर्थ मिळालेली आहे त्या इंडिव्हिज्युअलला. याच्यावर उपाय काय? मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन. त्या व्यक्तीला सतत अनेक लोकांचं ब्लड द्यावं लागतं, त्याला आपण म्हणतो मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन. हा त्याच्यावरती एक पर्याय आहे. तर अशा प्रकारच्या या मेंडेलियन डिसऑर्डर आपण स्टडी केल्या. या जेनेटिक लेवलला, एका जीन लेवलला होणाऱ्या या डिसऑर्डर आहेत. आता आपल्याला क्रोमोसोम लेवलला एखादा क्रोमोसोम ॲड झाला, एक्स्ट्रा झाला किंवा एखादा क्रोमोसोम कमी झाला तर त्यामुळं होणाऱ्या ज्या डिसऑर्डर आहेत त्या आपण आता स्टडी करणार आहोत, क्रोमोसोमल डिसऑर्डर्स. आता क्रोमोसोमल डिसऑर्डरमध्ये क्रोमोसोमचा नंबर तर आपल्याला माहिती आहे. आपल्या प्रत्येक बॉडी सेलमध्ये डिप्लॉइड सेलमध्ये 44 ऑटोसोम प्लस XX किंवा 44 ऑटोसोम प्लस XY हे क्रोमोसोम आहेत, बरोबर. मेल इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलमध्ये क्रोमोसोम कसे असणार आहेत? 44 ऑटोसोम प्लस XY. फिमेल इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये क्रोमोसोमची पेअर कशी असणार आहे? क्रोमोसोम कसे असणार आहेत? 44 ऑटोसोम प्लस XX. XX ही सेक्स क्रोमोसोमची पेअर आहे, XY ही सेक्स क्रोमोसोमची पेअर आहे. आणि बाकीचे जे क्रोमोसोम्स आहेत ते व्हिजिटेटिव्ह कॅरेक्टर्स, बॉडी कॅरेक्टर्स, जशी आपली हाईट आहे, आपला स्किनचा कलर आहे, आपला फेशियल ॲपिअरन्स आहे, आपल्या डोळ्याचा रंग आहे, या सर्व व्हिजिटेटिव्ह कॅरेक्टर्स किंवा अशा प्रकारच्या व्हिजिटेटिव्ह कॅरेक्टर्स कंट्रोल करणारे जे क्रोमोसोम्स आहेत त्यांना आपण ऑटोसोम्स म्हणतो. आणि जे क्रोमोसोम सेक्स नावाची कॅरेक्टर कंट्रोल करतात, जशा बाकीच्या कॅरेक्टर आहेत तशी सेक्स ही एक कॅरेक्टर आहे. आणि सेक्स नावाची कॅरेक्टर कंट्रोल करणारी क्रोमोसोमची एक जोडी आहे, एक पेअर आहे, XX फिमेलमध्ये आणि XY मेलमध्ये. आता गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान काही वेळा गडबड होऊ शकते. फॉर एक्झाम्पल 44 ऑटोसोम प्लस XX. आता या इंडिव्हिज्युअलमध्ये ज्यावेळी गॅमेटोजेनेसिस प्रोसेस होत असेल त्यावेळी रेग्युलर गॅमेटोजेनेसिस ज्यावेळी काय होतं, इथं जे गॅमेट्स बनतात, ऑल गॅमेट्स कंटेनिंग 22 ऑटोसोम प्लस X, सर्व गॅमेट हे 22 ऑटोसोम प्लस X या टाईपचे बनलेले मिळणार. अशा प्रकारे मिओसिस डिव्हिजन होताना क्रोमोसोमचं जे सेपरेशन होत असतं, मिओसिस डिव्हिजन होताना क्रोमोसोमचं जे सेपरेशन होत आहे त्या सेपरेशनच्या प्रोसेसला आपण म्हणतो डिसजंक्शन. सेपरेशन ऑफ क्रोमोसोम ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन लाईक मिओसिस. मिओसिस 1 मध्ये क्रोमोसोमचं सेपरेशन होतं आणि त्या सेपरेशनच्या प्रोसेसला आपण म्हणतो डिसजंक्शन. पण सेपरेशन होत असताना जर काही गडबड झाली, जर ते सेपरेट होऊ शकले नाही
आता मायटॉसिसमध्ये सेपरेशन सोपं आहे, कारण क्रोमोसोम एकमेकाला जास्त फर्मली अटॅच झालेले नसतात. परंतु मिओसिसमध्ये काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर होत असतं आणि त्यामुळं क्रोमोसोम एकमेकाला चिकटलेले असतातच. जर ते क्रोमोसोम सेपरेट झालेच नाही, तसेच चिकटून राहिले एकमेकाला, तर पुढं इनहेरिट होताना, गॅमेट बनताना दोन्ही क्रोमोसोम एकत्र त्या गॅमेटमध्ये जाणार. त्याला आपण म्हणतो नॉन डिसजंक्शन. नॉन डिसजंक्शन that is, chromosomes are unable to separate at the time of cell division like meiosis. मग होणार काय, इथं सेपरेशन झालं नाही, मग होणार काय, इथं गॅमेट जे बनणार, समजा इथं 44 ऑटोसोम आहेत, 22 प्लस 22 ऑटोसोम प्लस एक्स, 22 ऑटोसोम प्लस एक्स हे नॉर्मली बनणार आहे. डिसजंक्शन झालं, क्रोमोसोमचं सेपरेशन झालं तर काही प्रॉब्लेमच नाही. परंतु सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की हे क्रोमोसोम एकमेकाला जोडलेले असतात आणि सेपरेट व्हायचं राहून जातं. आणि मग जाताना पुढच्या म्हणजे गॅमेटच्या मध्ये हे दोन्ही मिळून जातात आणि त्यामुळं क्रोमोसोमचा नंबर बदलतो. आता जर 21 नंबरचा क्रोमोसोम, डेट 46 आहेत आपल्या पेयर्स, 46 क्रोमोसोम 23 पेयर्स, तर 21 नंबरचा क्रोमोसोम जर सेपरेट होऊ शकला नाही तर त्या पर्सनचं जेनेटिक कॉम्बिनेशन काय असणार आहे. एका गॅमेटमध्ये 23 ऑटोसोम असतील, एका गॅमेटमध्ये 21 ऑटोसोम असतील. मग एका गॅमेटमध्ये 23 ऑटोसोम प्लस एक्स, दुसऱ्या गॅमेटमध्ये 21 ऑटोसोम प्लस वाय. आता असं जर झालं तर हे नॉन डिसजंक्शन झालेलं आहे. अशा नॉन डिसजंक्शन मध्ये आता समजा याचं मॅरेज, या इंडिव्हिज्युअलचं कॉम्बिनेशन इथं 44 ऑटोसोम प्लस एक्स वाय, इकडं 2 टाईपचे गॅमेट मिळणार, हे नॉर्मल घेऊ आपण. 44 ऑटोसोम 22 ऑटोसोम प्लस एक्स, 22 ऑटोसोम प्लस वाय. मग जर हा गॅमेट आणि हा गॅमेट कंबाईन झाला, हा गॅमेट आणि हा गॅमेट कंबाईन झाला, तर त्या इंडिव्हिज्युअलचं जेनेटिक कॉम्बिनेशन काय असेल, 46 असायला पाहिजे होतं. परंतु इथं एक क्रोमोसोम 21 नंबरचा सेपरेट व्हायचा राहून गेला, नॉन डिसजंक्शन झालं आणि त्यामुळं 47 ऑटोसोम प्लस एक्स एक्स असं कॉम्बिनेशन झालं. आणि अशा प्रकारचं जर ॲबनॉर्मल कॉम्बिनेशन झालं, एक क्रोमोसोम वाढला, दॅट इज 2n+1, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रायसोमी. जर सेक्स क्रोमोसोम ॲबनॉर्मल इन्क्रीज होत असेल तर ते ट्रायसोमी असेल, वाढत असेल तर ट्रायसोमी असेल. आणि असं जेनेटिक कॉम्बिनेशन असलेला जो कोणी इंडिव्हिज्युअल असेल, समजा हा असेल किंवा हा इंडिव्हिज्युअल असेल, 47 ऑटोसोम प्लस एक्स वाय, तर अशा प्रकारची ऑटोसोमचा नंबर जो आहे 21 नंबरचा क्रोमोसोम, त्याचं नॉन डिसजंक्शन झालं. तो क्रोमोसोम मिओसिसच्या दरम्यान सेपरेट व्हायला पाहिजे होता, ते सेपरेशन व्हायचं राहून गेलं आणि त्याच्यामुळं त्या पर्सनमध्ये 47 ऑटोसोम दिसतात. आणि अशा प्रकारची डिसऑर्डर जी आहे त्याला आपण म्हणतो डाऊन सिंड्रोम. डाऊन नावाच्या सायंटिस्टनं ही डिसऑर्डर स्टडी केली, म्हणून याला आपण काय म्हणतो, डाऊन सिंड्रोम. आता डाऊन सिंड्रोम मध्ये होतं काय काय, आपण क्रोमोसोम 1 न जरी बदल झाला असला तरी तो पर्सन नॉर्मल असणं शक्य नाही.
त्या पर्सनमध्ये फोरहेड एकदम ब्रॉड फोरहेड असणार आहे, नेक एकदम शॉर्ट असणार आहे. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन असणार आहे, मेंटल रिटार्डनेस असणार आहे. अशा प्रकारच्या कॅरेक्टर्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मून लाईक फेस, फ्लॅट नोज, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये पाहायला मिळतात. तर डाऊन सिंड्रोम ऑटोसोमचा नंबर बदलल्यामुळं, ऑटोसोम 1 वाढल्यामुळं होणारी डिसऑर्डर झाली. आता त्याच्याबरोबर सेक्स क्रोमोसोम मध्ये गडबड झाली. ऑटोसोमचं एक एक्झाम्पल पाहिलं, पण सेक्स क्रोमोसोम मध्ये नॉन डिसजंक्शन झालं तर काय काय होतं आपण पाहूया. सेक्स क्रोमोसोम मध्ये नॉन डिसजंक्शन झालं, इथं गॅमेट जे बनणार आहेत 22 ऑटोसोम प्लस एक्स, 22 ऑटोसोम प्लस एक्स, इकडं 22 ऑटोसोम प्लस एक्स, 22 ऑटोसोम प्लस वाय. हे नॉर्मल असणार गॅमेट. परंतु गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान मिओसिस डिव्हिजन होताना जी सेक्स क्रोमोसोमची जोडी आहे, ती सेक्स क्रोमोसोमची जोडी जर सेपरेट झाली नाही, सेपरेट न होता ती जर तशीच राहिली एकमेकाला जोडून, तर इनहेरिट होताना गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी दोन्ही सेक्स क्रोमोसोम एका गॅमेटमध्ये जाणार. म्हणजे इथं जे गॅमेट बनणार 22 ऑटोसोम प्लस XX, आणि दुसरा गॅमेट 22 ऑटोसोम प्लस 0, दॅट इज विदाउट एक्स. मग आता हे जे कॉम्बिनेशन आहे, इथं काय वाढलंय, एक एक्स क्रोमोसोम नॉन डिसजंक्शनच्या प्रोसेसमध्ये वाढलेला आहे, एक एक्स क्रोमोसोम वाढलाय. मग हा एक्स क्रोमोसोम वाढला, याचं युनियन नॉर्मल गॅमेट बरोबर झालं तर काय मिळेल सांगा. याचं कॉम्बिनेशन काय मिळेल, 44 ऑटोसोम प्लस XXY, 44 ऑटोसोम प्लस XXY. अशा प्रकारे एखादा एक्स क्रोमोसोम किंवा सेक्स क्रोमोसोम एक्स्ट्रा होत असेल तर तशा प्रकारच्या सिंड्रोमला नाव आहे क्लेनफेल्टर सिंड्रोम. आता याच्यामध्ये काय वाढलेलं आहे, एक्स क्रोमोसोम. मग तुम्हाला माहिती आहे एक्स क्रोमोसोम इज रिस्पॉन्सिबल फॉर फिमेलनेस, वाय क्रोमोसोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस. मग या इंडिव्हिज्युअल मध्ये एक एक्स क्रोमोसोम एक्स्ट्रा झाला. आता एक एक्स क्रोमोसोम एक्स्ट्रा झाल्यामुळं या पर्सन मध्ये ज्या मेल फिजिकली कसा आहे तो, आता इथं कसा आहे फिजिकली तो मेल आहे, XXY. So physically this individual is male. जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न जर पाहिलं तर तो मेल आहे, परंतु त्याच्यामध्ये कॅरेक्टर एक्सप्रेस होताना फिमेलच्या होतात बऱ्याचशा. फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, फिमेनाईन कॅरेक्टर आहे, ती कॅरेक्टर याच्यामध्ये डेव्हलप होते, ती कॅरेक्टर याच्यामध्ये डेव्हलप होते. म्हणजे चेंज इन व्हॉइस, डीप व्हॉइस इज अ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल, सॉफ्ट व्हॉइस इज अ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन फिमेल. परंतु जरी जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न हा इंडिव्हिज्युअल मेल असला तरी सुद्धा याचा आवाज जो आहे तो फिमेल सारखा, फिमेनाईन व्हॉइस. मेंटल रिटार्डनेस सुद्धा याचा असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्या कॅरेक्टर ज्या आहेत त्या कॅरेक्टर कशा आहेत, सगळ्या फिमेलच्या कॅरेक्टर एक्सप्रेस झालेल्या दिसतात. अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे त्याला आपण म्हणतो क्लेनफेल्टर सिंड्रोम.
म्हणजे आपण डाऊन सिंड्रोम मध्ये काय झालं, काय पाहिलं, एक 21 नंबरचा एक्स क्रोमोसोम वाढलेलं पाहिलंय. आता आपण क्लीन फिल्टर सिंड्रोम मध्ये काय पाहतोय, एक सेक्स क्रोमोसोम वाढला म्हणजे काय होईल ते पाहिलंय. आता जर एक सेक्स क्रोमोसोम त्या इंडिव्हिज्युअल मध्ये कमी झाला तर काय होईल, हा एक पार्ट राहिला. मग इथं आपण गॅमेट तयार झालेले पाहिलेले आहेत. काय, 22 ऑटोसोम प्लस XX, इकडं 22 ऑटोसोम प्लस 0, इकडं नॉर्मल गॅमेट दाखवलेले आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मग जर हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर 44 ऑटोसोम आहे तसेच आहेत, प्लस X0, that is chromosome number 45. X0, 0 means without X. एक सेक्स क्रोमोसोम त्या इंडिव्हिज्युअल मध्ये कमी झाला. आता जर सेक्स क्रोमोसोम कमी झाला तर याला आपण म्हणतो 2n-1, that is मोनोसोमी. आणि या डिसऑर्डरला, सेक्स क्रोमोसोम एक न कमी होण्याच्या डिसऑर्डरला मोनोसोमी म्हणतो आपण, आणि टर्नर सिंड्रोम असंही त्याचं नाव आहे. आता सेक्स क्रोमोसोम 2 पाहिजे होते, XX पाहिजे होते फिमेल मध्ये, परंतु एकच X आला. मग जर एकच सेक्स क्रोमोसोम असेल तर पर्सन नॉर्मल असणार का, नाही. कसा असणार, हा फर्टाईल असणार का स्टराईल असणार, स्टराईल इंडिव्हिज्युअल आहे. ओव्हरीज प्रॉपर डेव्हलप होतील का, नाही होणार, होणार नाही. त्याच्यानंतर इंटेलिजन्स कसा असेल याचा, लिमिटेड इंटेलिजंट असेल. यामध्ये ओव्हरीज तयार होणार नाहीत, स्टराईल असणार, मेन्स्ट्रुअल सायकल होणार नाही. अशा प्रकारच्या डिसऑर्डर या मोनोसोमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टर्नर सिंड्रोम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. So these are some disorders in which sex chromosome or autosome is unable to separate. That is called as non-disjunction. Non-disjunction ची प्रोसेस झाल्यामुळं अशा प्रकारच्या क्रोमोसोमल डिसऑर्डर्स ह्युमन मध्ये होऊ शकतात. या काही डिसऑर्डर झाल्या. कोणकोणत्या आपण स्टडी केल्या? पहिली क्रोमोसोमल डिसऑर्डर कशाची स्टडी केली किंवा क्रोमोसोमल डिसऑर्डर का होतात याचं कारण पाहिलं. कशामुळे होतात? मिओसिस सेल डिव्हिजन मध्ये क्रोमोसोम सेपरेट व्हायला पाहिजेत की नाही, कारण रिकॉम्बिनेशनच्या प्रोसेसमध्ये ते क्रोमोसोम एकमेकाच्या जवळ आलेले असतात. पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोसोम, क्रॉसिंग ओव्हर झालेलं असतं आणि पुन्हा हळूहळू ते सेपरेट व्हायला पाहिजे. परंतु हे सेपरेशन जर प्रॉपर झालं तर त्याला आपण म्हणतो डिसजंक्शन, आणि जर सेपरेशन झालं नाही त्यातल्या एखाद्या क्रोमोसोमचं तर त्याला आपण म्हणतो नॉन डिसजंक्शन. जर सेपरेशन झालं नाही तर नॉन डिसजंक्शन, आणि मग कोणत्या क्रोमोसोम सेपरेट झाला नाही त्याप्रमाणे पुढच्या डिसऑर्डर ठरतात. जसं पहिल्या डिसऑर्डर मध्ये आपण डाऊन सिंड्रोम मध्ये काय सांगितलं, 21 नंबरचा ऑटोसोम जो आहे तो सेपरेट होऊ शकला नाही, आणि त्याच्यामुळं 21 नंबरचा क्रोमोसोम त्या डाऊन सिंड्रोम असलेल्या इंडिव्हिज्युअल मध्ये एक्स्ट्रा मिळाला. आता तो ऑटोसोम आहे, आणि ऑटोसोम असल्यामुळं त्याच्यामध्ये तशा प्रकारच्या डिसऑर्डर आपल्याला दिसतात.
म्हणजे त्याचा मून लाईक फेस आहे, शॉर्ट नेक आहे. त्यानंतर मेंटल डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे, डिस्टर्बन्स असणार, मेंटल डिस्टर्बन्स किंवा त्याला आपण मेंटली ॲबनॉर्मल गृहीत धरू, हे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असणार. त्यानंतर जर सेक्स क्रोमोसोममध्ये एक एक्स्ट्रा सेक्स क्रोमोसोम जर मिळाला तर त्यामुळे होणारी डिसऑर्डर आपण स्टडी केली, कोणती? क्लेनफिल्टर सिंड्रोम, की ज्याच्यामध्ये एक एक्स क्रोमोसोम फक्त वाढलेला आहे. आपण म्हणणार एकनं काय फरक पडतो, परंतु एकनं भरपूर फरक पडलेला आहे. कारण तुम्ही त्याचे सिम्पटम्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ते सिम्पटम्स जर सगळे असतील, म्हणजे जेनेटिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं तो इंडिव्हिज्युअल जर मेल असेल आणि फिजिकल ॲपिअरन्स जर त्याचा पूर्णपणे, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याच्या हालचाली करणं हे जर फिमेलसारखं असेल, तर तुम्हाला काही माहिती आहेत, देर आर सम इंडिव्हिज्युअल्स विच आर फिजिकली दे आर मेल, physically they are male but their appearance is just like a female. Such individuals are considered as neuter. मग असे लोक आपण पाहतो टोल नाक्यावर इकडं तिकडं टाळ्या वाजवत पैसे मागत असतात. तर अशा प्रकारची जी डिसऑर्डर आहे त्यामुळं तुम्हाला दिसतं तिथं की फिजिकली ते मेल आहेत, मेल आहे आणि लिपस्टिक लावलंय, आपल्यामध्ये कधी घडणार नाही आहे. आपल्यामध्ये सेक्शुअल डिफरन्सिएशन झाल्यानंतर हे घडत नाही. मेल आहे आणि पैंजण बांधून फिरायला लागलंय असं कधी घडत नाही, नॉर्मल कंडिशनला घडत नाही. परंतु या लोकांना अपोजिट सेक्स सारखं बिहेव करणं, तशा प्रकारे समजा कपडे वापरणं, तशा प्रकारचा बिहेवियरल पॅटर्न करणं हे त्यांच्यासाठी रेग्युलर आहे. आपल्याला ॲबनॉर्मल वाटतं पण त्यांना तसं नॉर्मल वाटतं ते. तर अशा प्रकारची कंडिशन आपल्याला क्लेनफिल्टर सिंड्रोममध्ये पाहायला मिळते. आणि जर सेक्स क्रोमोसोम मधला एखादा सेक्स क्रोमोसोम इकडं जादा गेला तर क्लेनफिल्टर सिंड्रोम, आणि सेक्स क्रोमोसोम जर कमी आला तर टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम मध्ये सेक्स क्रोमोसोम कमी म्हणजे 46 क्रोमोसोम जो पाहिजे होते ते आता 45 असणार, आणि त्याच्यामुळं होणारे डिसऑर्डर टर्नर सिंड्रोम किंवा त्याला मोनोसोमी म्हणतो. एकनं क्रोमोसोम नंबर त्याचा कमी असतो. दीज आर सम डिसऑर्डर्स रिलेटेड टू क्रोमोसोम. या चॅप्टरमध्ये अशा या डिसऑर्डर्स आपण स्टडी केलेल्या आहेत, आणि एकच आर्टिकल या चॅप्टरचं आता राहिलेलं आहे ते आपण कंप्लीट करू, म्हणजे हा चॅप्टर कंप्लीट होईल. रिजॉईन व्हा.